नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी के तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, अनादी काळापासून आपण भ्रष्टाचार ऐकतोय, पाहतोय, अनुभवतोय. हे आता रोजचंच झालं. थोडक्यात रोज मरे त्याला कोण रडे. परंतु आपल्या राज्यात शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात जो भ्रष्टाचार झाला तो आता आमच्यासारख्या बऱ्याच कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस येऊ बघतोय. अर्थात आजही शिक्षण खात्यातल्या प्रत्येक स्तरावर हरामखोर मंडळी विराजमान आहेत आणि ते आपापल्या परीने हा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये या प्रयत्नात आहेत. अगदी मंत्री, सचिव, आयुक्त, संचालक या ज्यांना हा भ्रष्टाचार नीट करता येईल आणि या शिक्षण खात्यात शिष्टाचार पाळता येईल याचे पूर्णतः अधिकार असताना याच लोकांनी शेण खायचे ठरवून टाकले. नाहीतर माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांनी अक्षरशः शेकडो तक्रारी पुराव्यासहित या मी सांगितले संचालकांपासून तर मंत्री महोदयांपर्यंत सगळ्या स्तरावर अनेक वेळा केले. असं असतानाही या सगळ्या तक्रारी या संबंधित ज्यांना अधिकार आहे अशा लोकांनी आपल्या बुडाखाली दाबून ठेवल्या. त्याचं कारण स्पष्ट आहे की आली तक्रार की संबंधितांकडनं पैसे घे आणि ती तक्रार बुडाखाली दाबून ठेव. आणि जेव्हा आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्याची विचारणा करतो त्याला उडवडीची उत्तरं देता. आता जळगावचे जे 2 शिक्षणाधिकारी त्यांचा विषय घेऊया. ते फरार आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल झाल्या आहेत. अटकपूर्व जामिनीसाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि ते आज कागदोपत्री फरार आहेत. या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात मी अक्षरशः 50 तक्रारी पुराव्यांसहित प्रत्येक स्तरावर पाठवल्या. परवा तर त्या अनुषंगाचं एक पत्र मी प्रसारित केलं. माहिती आयुक्ताने मला असं निर्लज्ज उत्तर दिलं त्यांच्या कार्यालयाने की तुम्ही जी 2020 तक्रार केली आहे त्या संबंधाने चौकशी सुरू असल्यामुळे त्या चौकशीचा अहवाल देता येत नाही. अरे काय 3-3, 5-5, 6-6 वर्ष चौकशी चालू आहे का? हरामखोर आयुक्त. दरम्यानच्या काळात 2-3 आयुक्त बदलले, पण तिथं जे असणारे त्याचे साथीदार आहेत, जे कर्मचारी अधिकारी आहेत, ते त्याला चमचं शेण भरवता कोणाला? आयुक्ताला. आणि आयुक्ताकडनं असं उत्तर तयार करून घेता. आता आलं ना उघडकीस. दोन्ही शिक्षणाधिकारी, कोणी महाजन आहे आणि एक BJ पाटील आहे, आज रेकॉर्डवर फरार गुन्हेगार आहेत. असं असताना त्यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल झाले मग शिक्षण खात्यातल्या या हरामखोर वरिष्ठांनी त्यांना किमान निलंबित केलं पाहिजे ना. तेही नाही, कारण ते आजही यांना पैशाची रसद पुरवत असतील असा याचा स्पष्ट अर्थ आहे. असा याचा अर्थ निघू शकतो आणि असा याचा अर्थ आपण घेतला तर त्यात वावगं ते काय? मुळात शिक्षण खात्यात हे जे वरिष्ठ बसले ते आहेत पूर्णपणे भ्रष्ट आणि अत्यंत सामान्य वकूफ असलेले त्यांचे नेते म्हणजे मंत्री. त्यांना केवळ पैशाशी मतलब. पैसा दिला. आणि हे सगळे जे अत्यंत सामान्य वकूफ असलेले गेल्या 15 वर्षातले शिक्षण मंत्री मी तुम्हाला नावं वाचून दाखवू शकतो. या लोकांनी कधीही या शिक्षण खात्याकडे काही दुरुस्ती करता येईल, काही शिक्षण खात्याला झळाळी देता येईल
असं कोणत्याही विषयावर काम केलं नाही. येऊ दे पैसे, येऊ दे पैसे. त्यामुळे आज हे दिवस या राज्याला पाहायला मिळत आहेत. कोणावर विश्वास ठेवावा हेच कळेन असं झालं आहे. मित्रांनो, याच अनुषंगाने मी पुन्हा येईल आपल्यासमोर, अजून या संबंधाने महत्त्वाची माहिती देईल. तोपर्यंत येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.